कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ने आज मुंबई में मविया के नेताओं से मुलाकात की। इस मुलाकात के बाद मीडिया से बात करते हुए सपकाळ ने बीजेपी पर निशाना साधा। उन्होंने कहा, आज भाजपा धर्म और देश को नष्ट करने आई है। आज संघर्ष का समय है। भाजपा लोकतंत्र को नष्ट करना चाहती है और हमें इसी के लिए लड़ना होगा। गेल्या 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रांताध्यक्ष या नात्यानं मी जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतर जे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे आमचे जे मित्र पक्ष आहेत यांच्या नेतृत्वाच्या सोबत भेटणं ही माझी एक जबाबदारी आणि हा शिष्टाचाराचा भाग होता। दरम्यानच्या काळात उपलब्धता ही उद्धवजींच्या आणि कधी मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे ती होऊ शकली नाही। मात्र आज ही सदिच्छा भेट घेऊन एकंदरीत इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगानं एक चांगल्या स्वरूपाची एक चर्चा आज आदरणीय उद्धवजींच्या समेत संपन्न झाली। प्रबोधनार्थ ठाकरेंनी आपला समाज, आपला महाराष्ट्र धर्म हा कसा असला पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म जर जगला तर देश जगेल, ही आपल्या महाराष्ट्र धर्माची खासियत आहे। आणि आज या विचारावर एक फार मोठं संकट हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेलं आहे। देवळाचा धर्म आणि धर्माचे देऊळ हे प्रबोधनकारांनी ज्या पद्धतीनं वर्णन केलं आहे तसाच आज भाजप हा धर्म बुडवायला आणि देश बुडवायला निघाला आहे आणि यासोबतच महाराष्ट्र धर्म देखील बुडत आहे आणि हा संघर्षाची वेळ आहे। आणि या संघर्षाच्या वेळी जे लोकशाहीच्या विरोधातील जे भाजपचे कारस्थान आहेत आणि लोकशाही डुबवायला जी भाजप निघाली आहे आणि दुसरीकडे संविधान बदलायला जी भाजप निघाली आहे, या विरोधात जोरकस प्रयत्न करत असताना संघर्ष आणि लढा केला पाहिजे। आणि या लढ्यामध्ये शिवसेना ही लोकशाही वाचवण्याकरता, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवण्याकरता आणि दोन्ही पक्ष महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आगामी काळात सोबत कसे राहतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक संवाद स्थापित करणे अत्यंत आवश्यक होतं। या पार्श्वभूमीवर आज आदरणीय उद्धवजींची भेट झाली। मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या लोणारचं एक सुबकसं छायाचित्र हे मला उद्धवजींनी पुस्तकाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलं आहे। सोबत ठाकरे म्हटल्यानंतर फटकारे जे आहेत त्यांचं बाळासाहेबांच्या फटकारे या पुस्तकही त्यांनी त्याच्यासोबत दिलं आहे। आणि सर्वांना सोबत घेऊन जात असताना जो वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे त्याची दिंडीच्या अनुषंगानं जे दिंडी कव्हर करणारं जे फोटोचं पुस्तक आहे तेही या ठिकाणी दिलं आहे। आणि मी देखील त्यांना राहुल गांधी यांच्या एकंदर कार्यशैलीवर मिश्रा यांच्या लिखित राहुल गांधी यांचं पुस्तक हे आदरणीय उद्धवजींना भेट दिलं आहे। अशी ही शिष्टाचाराची भेट जरी असली तरी अत्यंत चांगला संवाद या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेच्या दरम्यान स्थापित झाला। स्थानिक स्वराज्य संस्था या कशा स्वरूपात लढल्या पाहिजे या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांच्या आपापल्या भूमिका आहेत आणि त्या सुयोग्य स्वरूपाच्याही आहेत। आम्ही स्थानिक पातळीवर हा अधिकार आघाड्याचा आणि युतीचा दिलेला आहे। सविनय याबाबत आदरणीय उद्धवजींना आम्ही आमचा निर्णय जो आहे तो सांगितला आणि त्यांनी देखील त्या निर्णयाचं स्वागत करत असताना ते देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करत असल्याचा विषय शिवसेनेच्या अंतर्गत देखील सुरू आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर, स्थानिक पातळीवर व्यापक चर्चा ही घडवून आणण्याच्या अनुषंगानं आजची ही परिस्थिती आहे आणि त्यानुसार ही आचारसंहिता त्यानंतर अधिसूचना निघाल्यावर याबाबत अंतिम निर्णय हा घेतला जाईल।